दशक 16वा समास चौथा आपनिरूपण. श्रीराम. आता सकळांचे जन्मस्थान, सकळ जीवांचे जीवन, जयास आपो नारायण, ऐसे बोलिजे श्रीराम. पृथ्वीस आधार आवरणोदक, सप्तसिंधूचे सिंधोदक, नाना मेघीचे मेघोदक, भूमंडळी चालिले श्रीराम. नाना नद्या नाना देसी, वाहात मिळाल्या सागरासी, लहान थोर पुण्यरासी, अगाध महिमे श्रीराम. नद्या पर्वतीहून कोसळल्या, नाना साकळीमध्ये रिचवल्या, धबाबा खळाळा चालिल्या, असंभाव्य श्रीराम. कूपबावी सरोवरे, उदंडतळी थोर थोरे, निर्मळे उचंबळती नीरे, नाना देसी श्रीराम. गाये मुखे पाट जाती, नाना कालवे वाहाती, नाना झऱ्या झिरपती, झरती नीरे श्रीराम. डुरे विहिरे पाझर, पर्वत फुटोन वाहे नीर, ऐसे उदकाचे प्रकार, भूमंडळी श्रीराम. जितुके गिरी तितुक्या धारा, कोसळती भयंकरा, पाभळ वाहाळा अपारा, उकळ्या सांडिती श्रीराम. भूमंडळीचे जळ आघवे, किती म्हणोनी सांगावे, नाना कारंजी आणावे, बांधोनी पाणी श्रीराम. डोहो डवके खबाडी टाकी, नाना गिरी कंदरी अनेकी, नाना जळे नाना लोकी, वेगळ आली श्रीराम. तीर्थे एकाहून एक, महापवित्र पुण्यदायक, अगाध महिमा शास्त्रकारक, बोलोनी गेले श्रीराम. नाना तीर्थांची पुण्योदके, नाना स्थळोस्थळी शीतळोदके, तैसीच नाना उष्णोदके, ठाई ठाई श्रीराम. नाना वल्लीमध्ये जीवन, नाना फळी फुली जीवन, नाना कंदी मुळी जीवन, गुणकारके श्रीराम. क्षारोदके सिंधोदके, विशोदके पियुषोदके, नाना स्थळांतरी उदके, नाना गुणाची श्रीराम. नाना युक्षदंडाचे रस, नाना फळांचे नाना रस, नाना प्रकारीचे गोरस, मदपारा गुळत्र श्रीराम. नाना मुक्त फळांचे पाणी, नाना रत्नी तळपे पाणी, नाना शस्त्रामध्ये पाणी, नाना गुणाचे श्रीराम. शुक्लित श्रोणित लाळमूत्र स्वेद, नाना उदकाचे नाना भेद, विवरोन पाहता विशद, होत जाते श्रीराम. उदकाचे देह केवळ, उदकाचेची भूमंडळ, चंद्रमंडळ सूर्यमंडळ, उदकाकरिता श्रीराम. क्षार सिंधू क्षीर सिंधू, सुरा सिंधू आज्य सिंधू, दधी सिंधू युक्षरस सिंधू, शुद्ध सिंधू उदकाचा श्रीराम. ऐसे उदक विस्तारले, मुळापासून शेवटा आले, मध्येही ठाई ठाई उमटले, ठाई ठाई गुप्त श्रीराम. जे जे बीजी मिश्रित झाले, तो स्वाद घेऊन उठिले, उसामध्ये गोडीस आले, परमसुंदर श्रीराम. उदकाचे बांधा हे शरीर, उदकची पाहिजे तदनंतर, उदकची उत्पत्ती विस्तार, किती म्हणून सांगावा श्रीराम. उदक तारक उदक मारक, उदक नाना सौख्यदायक, पाहता उदकाचा विवेक, अलोलिका आहे श्रीराम. भूमंडळी धावे नीर, नाना ध्वनी त्या सुंदर, धबाबा धबाबा थोर, रिचवती धारा श्रीराम. ठाई ठाई डोहो तुंबती, विशाळ तळी डबाबिती, चबाबिती थबाबिती, कालवे पाट श्रीराम. येकी पालथ्या गंगा वाहती, उदके सन्निधची असती, खळाळा झरे वाहती, भूमीचे पोटी श्रीराम. भूमी गर्भी डोहो भरले, कोणी देखिले ना ऐकिले, ठाई ठाई झोविरे जाले, विद्युल्लतांचे श्रीराम. पृथ्वी तळी पाणी भरले, पृथ्वीमध्ये पाणी खेळे, पृथ्वीवरी प्रगटले, उदंड पाणी श्रीराम. स्वर्ग मृत्य पाताळी, एक नदी तीन ताळी, मेघोदक अंतराळी, वृष्टी करी श्रीराम. पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ दहन, दहनाचे मूळ पवन, थोराहून थोर श्रीराम. त्याहून थोर परमेश्वर, महद्भूतांचा विचार, त्याहून थोर परात्पर, परब्रह्म जाणावे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आपनिरूपण नाम समास चौथा समाप्त. दशक 16वा समास चौथा आपनिरूपण. श्रीराम. आता सर्व प्राणीमात्रांचे जे जन्मस्थान आहे, सर्व जीवांचे जे जीवन आहे व ज्याला आपो नारायण म्हणतात, त्या संबंधी बोलूया. पृथ्वीला आवरणोदकाचा आधार आहे. सप्तसागरांचे पाणी आणि नाना मेघांनी वृष्टी केलेले मेघोदक म्हणजे पावसाचे पाणी या भूमंडळावरच वाहत आहे. नाना देशातून नाना नद्या वाहतात आणि शेवटी समुद्रात जाऊन मिळतात. त्यांचा महिमा कमी अधिक असतो, पण काहींचा महिमा मात्र अगाध असतो. पर्वतातून उगम पावून त्या कोसळत असतात. काही कडेकपारीत अडकतात, तर काही धबाधब धबधब्याच्या रूपाने असंभाव्य खळखळाट करीत वाहत जातात. याशिवाय नाना देशात
कूप, वापी, सरोवरे, मोठमोठे तलाव यातून निर्मल स्वच्छ पाणी उचंबळत असते. गायमुखातून, पाटातून, कालव्यातून असे अनेक प्रकारे पाणी वाहत असते. तसेच नाना ठिकाणी झऱ्यातून आणि झरीतून पाणी झिरपत असते. डहुरे, विहिरी, पाझर तसेच पर्वतातील भेगातून पाणी वाहत असते. असे या पृथ्वीवर पाण्याचे नाना प्रकार आहेत. जितके पर्वत आहेत तितक्यावरून पाण्याच्या भयंकर धारा कोसळत असतात. अपार पाभळ म्हणजे झरे, ओहोळ आणि फवारे वाहत असतात. याप्रमाणे सर्व पृथ्वीवरील जलाचे वर्णन कुठवर म्हणून करावे. पाण्याला बांध घालून नाना कारंजातून पाणी सोडतात. डोह, डबकी, लहान आणि मोठी टाकी याप्रमाणे नाना गिरीकंदरातून अनेक प्रकारे अनेक प्रकारचे पाणी आढळून येते. एकापेक्षा एक श्रेष्ठ अशी महापवित्र आणि पुण्यदायक तीर्थे आहेत. त्यांचा अगाध महिमा शास्त्रकारांनी वर्णन केलेला आहे. अनेक तीर्थांचे पाणी पुण्यदायक आहे. शिवाय नाना ठिकाणी थंड पाण्याचे तर कित्येक ठिकाणी उष्णोदकाचे झरे आहेत. नाना प्रकारच्या वेली, फळे, फुले, नाना कंद आणि मुळे यांमध्ये पाणीच भरून राहिलेले आहे. काहीचे पाणी अत्यंत गुणकारक असते. खारे पाणी, समुद्राचे पाणी, विषारी पाणी, अमृतासारखे मधुर पाणी, निरनिराळ्या ठिकाणचे निरनिराळे गुण असणारे पाणी, नाना प्रकारच्या उसाचे रस, नाना प्रकारच्या फळांचे नाना रस, नाना प्रकारचे दूध, मादक रस, याशिवाय पारा, काकवी या प्रकारचे रस असतात. नाना प्रकारच्या मोत्यांचे पाणी, नाना रत्नांच्या ठिकाणी तळपणारे पाणी, तसेच नाना शस्त्रांच्या ठिकाणी असणारे नाना गुणांचे पाणी, वीर्य, रक्त, लाळ, मूत्र, घाम याप्रमाणे उदकाचे नाना भेद आहेत. त्यांचे विवरण करून पाहिले असता ते भेद स्पष्टपणे कळून येतात. सर्व प्राण्यांचे देह उदकाचेच असतात. भूमंडळीही उदकाचेच आहे आणि उदकाच्या योगेच चंद्रमंडळ आणि सूर्यमंडळ ही झाली आहेत. खारा समुद्र, दुधाचा समुद्र, दारूचा समुद्र, तुपाचा समुद्र, दह्याचा समुद्र, उसाच्या रसाचा समुद्र आणि शुद्ध पाण्याचा समुद्र असे 7 समुद्र आहेत. याप्रमाणे सर्वत्र त्या पाण्याचाच विस्तार मुळापासून शेवटपर्यंत झालेला आहे. ते मध्येच कुठे कुठे प्रगट दिसून येते तर कुठे कुठे ते गुप्तही असते. ज्या बीजात उदक मिश्रित होते त्या बीजाचा स्वाद घेऊन ते अंकुरते. उसामध्ये ते परमसुंदर अशा गोडीला प्राप्त होते. आपले हे शरीर पाण्यामुळेच उत्पन्न होते, पण नंतरही शरीरास पाणी आवश्यक असते. पाण्यापासून कुठल्या गोष्टी उत्पन्न होतात ते विस्तारपूर्वक सांगणे शक्यच नाही. उदक तारकही आहे आणि मारकही आहे. नाना प्रकारे उदक हे सुख देणारे आहे. याप्रमाणे उदकासंबंधी विचार करू लागले की ते अलौकिक आहे हे समजून येते. भूमंडळावर जे पाणी धावते त्याचा नाना प्रकारे सुंदर आवाज ऐकू येतो. कधी कधी पाण्याच्या मोठमोठ्या धारा धबाबा आवाज करीत धबधब्याच्या रूपाने कोसळतात. ठिकठिकाणी पाण्याचे डोह तुडुंब भरलेले असतात, तर काही ठिकाणी विशाल तलाव पाण्याने भरलेले असतात. काही ठिकाणी पाण्याचे कालवे आणि पाट थपथपलेले आढळतात. एखादी नदी जमिनीखालून गुप्त वाहत असते. काही स्थळी भूगर्भातून खळाळा झरे वाहत असतात. कोणी कधी पाहिलेले नाहीत किंवा ऐकलेलेही नाहीत असे पाण्याचे मोठे डोह भूगर्भात असतात, तर कित्येक ठिकाणी वीज पडून निर्माण झालेले झरे आढळून येतात. अशा प्रकारे पृथ्वीच्या खाली पाणी भरलेले आहे. पृथ्वीमध्ये सर्वत्र पाणी खेळत असते आणि पृथ्वी तलावरही उदंड पाणी प्रगटलेले दिसून येते. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ अशा तीनही लोकात एकच नदी गंगा वाहत असते आणि अंतराळातून मेघांच्या द्वारेही वृष्टी होतच असते. पृथ्वीचे मूळच पाण्यात आहे. त्या पाण्याचे मूळ अग्नीत आहे. त्या अग्नीचे मूळ वायूत आहे. तोच थोराहून थोर म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे. त्या वायूहून थोर परमेश्वर आहे. हा परमेश्वर म्हणजे महतभूत अर्थात अंतरात्मा होय. त्याच्याहून श्रेष्ठ परात्पर परब्रह्म आहे हे जाणून घ्यावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आपनिरूपणनाम समास 4 समाप्त.